इकडेच आहे सध्या गाडीमध्ये. इकडे ऋतू झोपलाय, लवकर उठला होता त्याच्यामुळे. आणि सकाळी आम्ही निघालो जायला, तरी रोडवरती गर्दी बघा. ब्रिज पुढे जाऊन तर ब्रिज पूर्ण पॅक झालेला आहे. जाताना खूप बोर व्हायला लागलं होतं आणि झोपही येत होती सकाळची वेळ असल्यामुळे. तर मस्त गाणी ऐकत मस्त एन्जॉय करत सगळे निघालो होतो. ऋतू झोपलेलाच होता, आम्ही दोघं गाणी ऐकत निघालो होतो. सकाळचा प्रवास खूप छान वाटला, कंटाळवाणाही नाही आणि खूप छान. रोड वगैरे सगळं एकदम व्यवस्थित होतं, त्याच्यामुळे प्रवास एकदम छान झाला. तर इथे ऋतू उठल्यानंतर थोडासा गाणी लावून एन्जॉय वगैरे केलं. गाणी वगैरे म्हटली थोडीशी आम्ही आणि मग निघालो. तर इथं आम्ही घरी येऊन पोहोचलो आणि इकडे आई घास तोडायला आली होती जनावरांसाठी. लय बारीक झालंय का त्याच्यानं मोठं नाही, ती कचा 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 कचत नाही. त्याला धार पण नाही वाटतं कोई त्याला. धार आहे पण घासच मोड खायला आलाय का. मग बेतच दिली होते त्याच्यानं तुटून. हा का, मग आता हे मोडून टाकायचं, दुसरा लावायचा. शेळ्या खातात का ह्याला? कुट्टा मशीन पाहिजे होती, त्याच्यात बारीक कुट्टा केलं. घराचं भरपूर सगळं तोडलं होतं, पण आई घेऊन गेली आणि ते जनावरांनाही खायला दिलं थोडंसं, आणि तिने काही थोडंसं ठेवलं आहे पण. तर इकडे अजून तोडलेला त्यालाच परत हा फुटवा फुटून आला आहे. हे बघा, हे अगोदरचं जुनं तोडलेलं होतं, त्याच्यातूनच हे नवीन. तर हा असा घास वर्षानुवर्ष, म्हणजे तुम्ही 2-3 किंवा चांगला राहिला तर 4 वर्षही एकदा लावलेल्या घासावरतीच तुम्ही हे घास कंटिन्यू करू शकता. हा जनावरांनाही खायला पौष्टिक असतो आणि खातात, त्या आनंदाने खातात. इकडं मोठा झालेला पण बऱ्यापैकी, तोच आम्ही आता तोडला आणि आता हा मी घेऊन जाते. रोज एवढं करायचं? तर आई म्हणाली तसं हे आईचं डेली रुटीन असतं. रोज या टायमिंगला घास तोडायचा, जनावरांना घालायचा, त्याच्यामध्येच तिचा 1 ते 1.5 तास जात असतो. आता कोणते कोणते जनावर आहेत तेही बघूया. आता हे तर कुणाला टाकलं हे? तर इथं छोटासा गोठा आहे, त्याच्यामध्ये ही एक म्हैस आहे, हिला एक चारा टाकला आहे आणि इकडे 2 आहेत, त्यांनाही तिकडे चारा टाकलेला आहे. अशाच अजून 2 म्हशी आहेत आमच्या, त्या खाली बांधलेल्या आहेत दुसरीकडे चारा खाण्यासाठी. तर त्या आणल्यानंतरही त्यांना तिकडे चारा खायला टाकलेला आहे. तर त्या आल्यानंतर तिथे बांधायच्या. आणि या साईडला शेळ्या आहेत. तर इथं आहे शेळ्या. मी आले तिच्याजवळ, तिला वाटते काहीतरी खाऊच घेऊन आले. बघा कशी करते. आणि त्यांनाही थोडासा घास टाकलेला आहे, तर त्याही खातात. आणि ही शेळ्यांची झालेली छोटी छोटी पिल्लं आहेत, बरीच आहेत.
तिकडे काही कोंबड्या आहेत आणि त्यांचीही पिल्लं आहेत बघा. त्यांचीही छोटी छोटी पिल्लं आहेत आणि त्याही असं मका केलेली आहे. त्याचे बिया वगैरे पडलेले असतात तर ते उकरून त्यांच्या पिल्लांना खाण्यासाठी देत आहेत शोधून. इकडे सगळीकडे शेळ्याच बांधलेल्या आहेत, भरपूर सगळ्या आहेत. इकडे झोपडी आहे तर त्याच्यामध्ये काहीच असं अडघळीचं सामान म्हणा किंवा काय ठेवलेलं असतं तर ते आता खूप खराब झालेलं आहे. इकडे सगळा कचराच पडलेला आहे. त्याच्यामध्ये मोटर वगैरे किंवा काही असं शेतीचं जुनं सामान ठेवलं जातं. हा लसूण वगैरे इकडेच. इकडेही इथे गाय आहे इथे आमची. तिलाही चारा दिलेला आहे खायला, तेच गवत वगैरे. आणि हा आमच्या शेळ्यांचा गोठा आहे. हां, इथे रात्रीच्या शेळ्या असतात. इकडे त्याला झाडलाला वगैरे नाही आहे अजून. हा क्लीन करणार आत्ता आणि त्यानंतर मग ह्याच्यामध्ये शेळ्यांना आणलं जाणार. तर इकडे हे उंबराचं झाड आलं होतं तर याला खूप सगळी उंबरं येतात बघा. खूप सगळी उंबरं येतात. कशी अशी पिकलेली आहेत, एकदम लाल लाल झालेली आहेत, थोडीफार कच्ची आहेत. हे खातात सुद्धा, खायला टेस्टी असतात, छान लागतात खायला. भरपूर सगळे आलेत, खूप आहेत. आणि खाली पण बघा किती पडलेत. खाली पण खूप सगळी पडलेली आहेत. इकडच्या साईडला आम्ही लिंबोणीचं झाड लावलं होतं तर त्यालाही बघा भरपूर लिंब लागतात. आणि ही लिंबोणी अशी आहे, हिला 12ही महिने लिंब असतात, म्हणजे कंटिन्यू. उन्हाळ्यात तर खूप सगळी लागतात. आणि हे जो जनावरांचं शेण वगैरे असतं तो उकिरणा, म्हणजे जे खत बनवतो आम्ही शेतीला घालण्यासाठी, ते सगळं इथंच टाकल्यामुळं हे त्या काय म्हणतात त्या लिंबोणीलाही म्हणजे व्यवस्थित प्रमाणात भेटलं जातं. कारण ह्याच्यामध्ये पाणी वगैरे पण सोडतात ते कुजण्यासाठी, म्हणजे त्याचं एकदम व्यवस्थित आणि प्रॉपर खत बनलं जातं आणि ते लिंबोणीलाही भेटतं. त्याच्यामुळे हे कंटिन्यू भरलेले असते लिंबांनी. हे बघा भरपूर सगळी लिंब लागलेली आहेत, खूप सगळी आहेत. इकडच्या साईडलाही बघू शकता. ही अशी वरतून वगैरे जास्त दिसत नाही, पण आतून बघितली की खूप असतात लिंब आणि कंटिन्यू असतात. खाली पण पडलंय बघा एक, इथे पिकलेलं सापडलं, पिकलेलं खाली पडलंय. तर ह्या लिंबोणीची लिंब भरपूर लोक घेऊन जातात, म्हणजे कोणाला पाहिजे तशी बऱ्यापैकी येतात आणि सगळेच शेतात येणारी लोक घेऊन जातात. तर खूप सुंदर अशी लिंबोणी आहे आणि खूप पसरली आहे, म्हणजे अशी खूप सगळीकडेच पसरली आहे. पूर्ण हे लिंबोणीचंच आहे. तर गावी आल्यापासून आपण गावचं जे काही डेली रुटीन असतं आईचं वगैरे ते पण सगळं बघितलेलं आहे. सगळ्या शेतात वगैरे थोडंफार फिरून झालं आहे आणि आता सूर्य मावळतीला गेलेला आहे. वातावरण एकदम सुंदर आणि मनमोहक असं झालेलं आहे. तर आपण नंतरचं रुटीन जे काय असणार आहे ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघूया. तोपर्यंत बाय बाय.